नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. प्रफुल्ल कोळीचाळ, पाचपाकाडी, ठाणे इथे राहणाऱ्या सुवर्णा बापू साळुंखे या वहिनींना आज भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी नमस्कार. कुठली शाळा तुमची? माझी न्यू गर्ल्स हायस्कूल ठाणे. ठाणे. आणि तुमची शाळा? माझी गावाला माड तालुका रायगडला पडवी गाव. तुम्ही राहायला तिथेच होते का? हो. घरी कोण कोण होतं? घरी आई वडील होते. काय करायचे? शेती. शेती. तुमचे आई बाबा? माझे आई वडील ठाण्यामध्येच होते. घरी आई हाऊसवाईफ होती आणि वडील होते, कामाला होते. कसं गेलं बालपण? बालपण चांगलं गेलं, एकदम प्रेमामध्ये. लाडामध्ये? लाडात. म्हणजे घरचं प्रेम होतं सगळं ना भरपूर. तुमचं गाव कुठलं? माझं कोलाड. कोलाड. जायचं कधी गावी हो सुट्टी पडल्यावर? जायचं, दरवर्षी जायचो आम्ही. आणि मग तुमची ओळख कधी झाली? आमची ओळख म्हणजे माझे दीर आहेत, ते आमच्या शेजारी राहायचे आणि मग हे तिकडे आलेले. तिकडे म्हणजे तुम्ही कशाला गेलेले? मी भावांच्या घरी जायचो. मी मुंबईला कामाला होतो, तिकडे यायचो. कुठे? संडेला सुट्टीला. रविवारी? हा रविवारी सुट्टी. कुठे? भावाकडे? हा भावाकडे. मग काय झालं? बाजारात राहायची ना. मग राहू द्या ना, त्या राहायच्या तर काय झालं? त्यात आमची ओळख झाली. तुम्ही का बघितलं त्यांच्याकडे? बघितलं आपलं नजरा नजरेवरती होते ना. मग ते भावाकडे यायचे? हा, ते भावाकडे यायचे. म्हणजे ते बॉम्बेला जे हॉस्पिटलमध्ये कामाला होते, कॅन्टीन मध्ये. तर मग ते दर रविवारी इकडे यायचे भावाकडे, त्यांच्या आमच्या बाजूलाच राहायचे ते. तर मग असंच बघून बघून मग जमलं आमचं. काय तुम्ही कॅन्टीन मध्ये होता जेजेला? अजूनही तिकडेच आहात की? नाही, आता ठाण्यामध्ये. आता ठाण्यामध्ये. ठाण्यामध्ये. मग तुम्ही इकडे यायचा जेव्हा सुट्टीला, तर तुमच्या लक्षात आलं होतं? बघू मग थोडं 2-3 महिन्यामध्ये आलं लक्षात माझ्या. काय काय लक्षात आलं? काहीतरी होतंय, जुळतंय काहीतरी प्रेमाचं. प्रेमाचं? मग कोण जास्त बघायचं खरं सांगावं? आम्हीच बघायचो. तुम्ही की ते बघायचे? आता ते आल्यावरती थोडं बघत असतील, नंतर मग जातील. मग आमच्या मनामध्ये तेच होतं ना, कधी येतोय रविवार, कधी येतोय रविवार. मग ते येतात ना रविवारी. यायचे. मग शेवटी एकमेकांशी बोलला कधी तुम्ही? नाही, आम्ही तसे बोलायचो. म्हणजे असं म्हणजे घरी एवढं नव्हतं बोलत, बाहेर आम्ही भेटायचो. म्हणजे असं बाहेर. हा. कुठे हो? बाहेर हॉटेलमध्ये. मी क्लासमध्ये वगैरे जायची, मग तिकडे भेटायचो आम्ही. राम रोडला. राम मारुती रोडला. तुम्ही उभेच असायचे? नाही, क्लासला जायचे तिकडे. मी तिकडे जायचो. क्लासला जायचे. मग तुम्ही कशाला क्लासला सोडायला जायचे? नाही, भेटायला यायचे. मग प्रपोज कोणी केलं? मी केलं. हा, प्रपोज म्हणजे असं आम्ही केलं नाही की हे करायचं. मी फक्त क्लासला आम्ही जायचो ना, तर म्हटलं आम्ही मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय, तर अंगठीच दिली डायरेक्ट गिफ्ट मधून. कोणी? मी. त्यांना. मग तुम्हाला आवडली? कोण, अंगठी की या? दोन्ही. पण मग तुम्ही एवढं तिथे जात होता, हे तुमचं भेटणं सुरू होतं, तुमच्या भावाला कळलं नाही? कळलं, नंतर कळलं त्यांना. भाऊ समोरच आहे. हो का? मग त्यांना तेव्हा कधी कळलं? त्यांना कळलं नंतर. माहित पडलं त्यांना. माहित पडलं. आणि तुमच्या चाळीमध्ये म्हणजे असं काही नाही, माहिती नव्हतं. आमचे घर बाजूबाजूलाच होतं ना, चाळ आमची पुढे चालू होती. बरं. मग? आणि घरी आमच्या माहिती होतं माझ्या आईला, पण माझ्या यांच्या भावांना माहिती ना, म्हणजे नंतर माहिती झालं. मग ते म्हणाले की असं नाही करायचं, बाजूबाजूला राहतो आम्ही. मी तिला बहीण मानतो, म्हणजे माझ्या आईला बहीण मानायचे ते. बरोबर. मग ती माझी भाची झाली, तू मामा झालास ना शेवटी. तर मग ते बोलले की नाही, मामा असलं तरी पण ते काय सख्खे थोडं आहे का? आणि मामा बनवलंय मी. हो की मामा मग त्यांनी सांगितलं असं की नाही जमणार आपल्याला आणि करायची नाही ते, ती अजून शिकते वगैरे, आपल्याला आता लग्न करायचंय. तर मग म्हणलं, मग आम्ही नंतर बोललो की बरं ठीक आहे, नाही जमलं. तेव्हा तुम्ही भेटायचे कुठे? मग किती स्पॉट होते ठाण्यातले? 2-3 ठिकाणी भेटायचो. कुठे कुठे? पोलीस स्टेशन, मग कुठं ओपनला वगैरे जायचो. पण तुम्हाला विश्वास होता की या लग्नासाठी घरून विरोध झाला तरी येणार म्हणून? हो, होता विश्वास होता. पण मग घरच्यांनी लग्नाच्या वेळेला विरोध केला, बरोबर आहे? दोन्ही साईडने केला विरोध. दोन्ही साईडनी झाला. तरी आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो. पण मग केलं कसं? आम्ही 7 मार्च होळीच्या दिवशी आम्ही लग्न केलं. 7 मार्च होळीच्या दिवशी. होळीच्या दिवशी. होळी. मग घरातले ते बोंबल म्हणजे ओरडतात. पण असं असतं ना काहीतरी. कसं कसं ओरडतात आठवतं तुम्हाला? होळीला बोंब मारतात ना? बोंब मारतात. काय? बोंब मारतात. मग घरातल्याने काय केलं लग्न केल्यावर? नंतर काय करणार ना, तुम्ही होळी पेटवून झाली होती.
पण मग मला सांगा, घरी जेव्हा लग्न केलं तुम्ही तेव्हा घरच्यांना सांगून केलं की तुम्ही दोघांनीच केलं? नाही म्हणजे घरचे होते पण इकडचे नव्हते. आम्ही जिथे तिच्याकडे कोण राहायचो नव्हतं. माझ्या माझ्याकडे घरचं दोन भाऊ नव्हतं, होते. त्यांचे माझ्याकडे माझा मामा होता, एक चोर भाऊ होता, माझा काका होता. आणि कुठे केलं? कल्याण. कल्याणला. पण मग टेन्शन नाही आलं का हो तेव्हा तुम्हाला? नाही, आधी करून घेतलं नंतर टेन्शनचं काय. काय घरातल्यांना द्यायचं टेन्शन आहे ना, आपण घेऊन काय करणार टेन्शन. पण मग घरी नंतर कसं काय मग? नंतर कळलं घरी, म्हणजे संध्याकाळी मग माझे वडील आले मला सांगायला, हे काय केलंस असं तसं. मग म्हटलं असं तसं, म्हणजे तुम्हाला आम्ही सांगितलेलं की आम्ही लग्न लावणार आहेत, करणार आहोत किंवा करून द्या आमचं, तर तुम्ही म्हणलात की नाही म्हणून, त्यांच्या घरी पसंत नाही, हे नाही, मग कशाला करायचं ना. पण म्हटलं जरी दुसऱ्यांसाठी, जरी दुसरीकडे जरी केलं असतं माझं लग्न, तरी पण कोण सुखी राहिलंच नसतं ना. म्हणून म्हणलं मग आम्ही आमचं करून घेतलं, नंतर काय होईल ते होईल. बरोबर आहे. पण काय एवढं काय होतं त्याच्यात? असं काय नसतं, असं काय होतं असं नसतं, ते आपलं एकमेकांचं प्रेम असतं ते शेवटी. नाही नाही, पण मला सांगा, एवढ्या आई वडिलांना सोडून एवढ्या त्यांच्याबरोबर जायचा असा निर्णय घेतला, तर काहीतरी तर त्यांच्यात असेल ना. नाही, चांगलंपणा म्हणजे चांगुलपणा जास्त होता त्यांचा. होता, आता नाही आहे, आता पण आहे, भरपूर आहे. आणि तुम्ही का यांच्यात बरोबर लग्न का केलं? मला पहिलेच जर प्रेम होतं, मला तिच्यात लग्न करायचं. हा, मला गावाला पण मुलगी वगैरे बोललो होतं, पण मी नाही सांगितलं, नाही बघायचं म्हणून. नाही, गावी मुलगीच नाही बघायची, एकच बघितली आहे, तीच फायनल. हो ना. आता किती वर्ष झाली लग्नाला? 25 वर्ष पूर्ण झाले. 25 वर्ष. कसं वाटतंय आता? एकदम मजेत. केलं ते बरं झालं. ते बरं झालं. कधी गावी जाऊन बघायला पाहिजे होते अजून 2-4? हा, नाही. छान. पण या कधीच रागवत नाहीत कशा हो? रागवते केव्हा तसं रागवते, पण एवढे नाही. कुठला पिक्चर दाखवला तेव्हा तुम्ही दोघे भेटायचे तेव्हा? पहिला तर मलाही नाटकूरला पिक्चर पाहिलं होतं, पण आम्ही पिक्चर नंतर आम्ही बिलकुल पिक्चर बंद केलं. आता तर मला वाटतं 10-15 वर्षात आम्ही एक दिवस एकही पिक्चर नव्हतं पाहिला. नाही बघितला? 15 दिवस मी तर नाही 15 दिवस. का नाही बघितला? आता जातच टीव्हीवरती दाखवतात ना सगळं, म्हणून जाऊन नाही बघायचा. कशाला जायचं. पण मला सांगा, प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतात, बरोबर आहे? तुम्ही अशा वेळेला लग्न केलं, मग राहत कुठे होता दोघे? हा, तो माझे काका होते कोपरला, त्यांच्याकडे राहिलो थोडे दिवस. हा, मग तिच्या आई वडिलांनी सेटलमेंट केली, त्याच्यामुळे स्वतः आले. गेली तिकडे हा, आईकडे. म्हणजे दोघं पण आईने बोलून घेतलं आम्हाला, इकडेची आता झालं ते झालं, उगाच कशाला भांडणं करायची हे ते. अच्छा, नंतर मग आमचं भाऊ सगळ्यांनी मान्य केलं, मग सगळ्याच मान्य झालं, मग व्यवस्थित झालं. सज्जन व्यवस्थित. पण तेव्हा त्या दरम्यान कशी साथ दिली तुम्हाला? चांगली साथ दिली. साथ हो, व्यवस्थित. कधी तक्रार होती? काय नाही, कुठली आठ नाही, काय तक्रार नाही, हट्ट? अशी हट्टी आहे, पण त्यावेळेला काय कशी हट्टी आहे? हा, एवढ्यात बोलल्या हट्टी आहे. हा, आता व्यवस्थित आहे. आता व्यवस्थित, एकदम व्यवस्थित. आपण आता काय करता? नोकरी? हा, आपण काय करता? मी रिक्षा चालवते कुठे? ठाण्यामध्ये. अरे काय, हे महत्वाचं सांगितलंच नाही तुम्ही. म्हणजे त्या गुलाबी रंगाच्या रिक्षा आहेत, अबोली रिक्षा, त्या चालवता तुम्ही? कसं काय, कधी हे शिकलं? झाले 3 वर्ष झाले आमचं, म्हणजे आम्ही हे केलं रिक्षाचं. आम्ही 25 जणी आहोत महिला, तर त्याच्यामध्ये माझी मैत्रीण पण आहे, तर ती पण आहे रिक्षामध्ये. तर आम्ही म्हणजे असंच ठरवलं की नोकरी नाही, काही नाही, आणि गव्हर्नमेंट नोकरी तर आता कुणाला मिळणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही 25 जणींनी असं ठरवलं की आपणच प्रशिक्षण घ्यायचं, जाऊन तिथं सर्वांना विचारपूस केली, आणि मग ते 20 दिवसाचं प्रशिक्षण घेतलं, आणि नंतर मग लायसन वगैरे मिळालं बँकेतून, बँक ऑफ बरोडामधून आम्हाला लोन काढून घेतलं आम्ही, आणि त्या 25 जणींना आम्ही रिक्षा पण घेतल्या लगेच. परत अजून 2-3 महिने आम्ही हे केलं, रिक्षा अजून शिकलो परत, आणि मग नंतर चालवायला सुरुवातच केली. आता कसं वाटतंय? एकदम छान. सगळी ती अबोली रंगाची रिक्षा, एकदम छान वातावरणात तुम्ही फिरत असता, हो की नाही? वा वा. काय हो, मग ह्यांना फ्री फुकट सर्व्हिस? हो, मी छोटा कॅटरिंग धंदा पण करतो, छोटा मोठा कॅटरिंग धंदा करतो. पण त्या अबोली रंगाच्या रिक्षेत तुम्ही कसे काय बसता? चालतं ना, सगळ्यांसाठी येते. चालवायला नाहीये, मागे पॅसेंजर बसू शकता की फक्त महिलांनी बसलं पाहिजे असं? ह्यांना बरं आहे फिरायला. आणि आमचं म्हणजे कॅटरिंगचं पण बिझनेस आहे ना यांचं, तर मग ते जेवण वगैरे पोचवायला सगळं सामान रिक्षामध्ये. पण किती छान ना, स्वतःच्या हिमतीवरती एक रोजगार सुरू झाला, आणि एकदम आनंदाने तुम्ही व्यवसाय करता. तर तुम्हाला शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा. आणि बघूया आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार. इथून कॅरम सारखी जी पट्टी, आपण एक पट्टी लावली आहे, त्याच्या अलीकडे सोंगटी ठेवायची, आणि कॅरमची सोंगटी मारतात तशी मारायची, आणि पलीकडे असलेल्या त्या कपमध्ये जाऊन ती थांबली पाहिजे. तुम्हाला 10 संधी, तुम्हाला 10 संधी. 3 जर गोळा झाल्या तर पहिलं बक्षीस, 5 गोळा झाल्या तर दुसरं बक्षीस, 7 गोळा झाल्या तर तिसरं बक्षीस, आणि 10 जर गोळा झाल्या
तर 4थं बक्षीस मिळणार. बघूया काय होणार या खेळात. जवळ घ्यायचं. 1 2 3. चला 1 बक्षीस मिळालं. आता तुमच्यासाठी मात्र 10 संधी. आता काय होणार? 4 5 5. 2 बक्षिसं मिळाली आहेत. जोरात. 6 7. अभिनंदन. 3 बक्षिसं मिळाली. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. आणि चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. यांच्याबद्दल सांगायचं प्रत्येकाने. मी ज्या पुतणीची मुलगी बर. दीप्ती, ती खूप चांगली आहे, मनमिळावू आहे आणि ती जर का एखादा आमच्या कार्यक्रमामध्ये नसेल तर काही कार्यक्रमाला त्या अर्थच नसतो. का? कारण का ती खूप असे जोक्स वगैरे मारते आणि खूप चांगली आहे. जाऊबाई तिची. जाऊबाई. हा. मोठी जाऊबाई ती लहान. अच्छा. आम्ही बाजूला होतो हिच्या. पण जेव्हा यांचं लग्न झालं तेव्हा होतो आम्ही तिथे होतो. हा. पण गेलो नाही म्हणजे. नाही ना? नाही. पण तुम्हाला माहिती होतं यांचं काय माहिती चाललंय होतं ते? आणि आम्ही नाही विरोध का करत होतो. त्याच्या आईचं आणि आमचं चांगला संबंध होते. बरोबर आहे. म्हणजे माझी मुलं बिलं तिनेच सांभाळली तिच्या आईने. लहान होती तेव्हा. त्यामुळे ते उगाच नात्यामध्ये हा. तर कुठेतरी मग गडबड. नंतर असं हे नको, असंच नातं शेवटपर्यंत चांगलं आईसारं राहावा म्हणून नाही सांगत होतं. बाकी काही दुसरं हे नव्हतं. पण ते काय आता शेवटी ऐकलं नाही म्हणजे. हा. मग नंतर चांगलं झालं. हे झाल्यानंतर काय सर्व चांगली कशी बोलतात. जाऊ कशी आहे कशी? जाव आहे तशी चांगली आणि सगळ्यांना म्हणजे सगळ्या कुटुंबात राहायला तिला जास्त आवडतं. गावी गेलं तरी सगळ्यांना मिळून म्हणजे अगदी एकटीला कुठं नाही जमत. सगळी लागतात तिला. मी बहीण आहे तिची, खूप चांगली आहे. माझा मेवणा पण खूप चांगला आहे. माझी बहीण तर खूपच चांगली आहे. माझ्या मुलावाला सगळ्यांना बघते ती. माझी बहीण अशीच राहते माझ्या बरोबर. मी पण तिची बहीणच आहे. आम्हाला पण ती खूप आमच्या आई वडील गेल्यापासून तिची आई सांभाळायची आधी आम्हाला. मग नंतर तिच्या आईच्या नंतर मग ती खूप आम्हाला जीव लावते. आमच्यासाठी खूप चांगली आहे. कुठल्याही गरजेला कुठल्याही साथीला हाक दिली तर धावत येते. कुठलाही कार्यक्रम असू दे, कुठेही काही असू दे, सगळ्यांना सामील करते त्याच्यामध्ये. एकटी म्हणून कुठेच जाणार नाही. मी त्यांच्यावर रिक्षा चालवते आणि ताई खूप छान आहेत. प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. ठाण्यामध्ये चैत्र गौरी उत्सव असतो भोंडला, त्यावेळेस आम्ही एवढा नाचतो नऊवारी साड्या वगैरे नेसून. आणि त्या खूप मनमिळावू आहेत आणि छान स्वभाव खूप सुंदर आहे त्यांचा. तुम्ही सांगा, तुम्हाला तर हे सगळं माहिती होतं तेव्हा? सर माहिती होतं. माहिती होतं ना? माहिती होतं. आता कसं वाटतंय? चांगलं व्यवस्थित आहे आता. हो ना. तुमचा भाऊ असं काय करेल असं वाटलं होतं का गावावरून येऊन? असं काही वाटलं नव्हतं, पण ते होतं निश्चित ते घडतं झालं ना. आता सगळं व्यवस्थित आहे एकदम व्यवस्थित. तेव्हा आता या खेळात किती बक्षीस मिळवून देणार ते बघूया. गाणं सुरू झालं की ती उशी पुढे पुढे पास करायची आणि ज्या क्षणी गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे असणार शिक्षा त्यांना मिळणार. त्यांनी जर ती शिक्षा पूर्ण केली तर या वहिनींना बक्षीस मिळणार. मला बघायचंय तुम्ही यांना किती बक्षीस मिळवून देताय. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. किती नंबर? 9. बघूया कुठली शिक्षा आहे तुम्हाला. एक वाक्य 9 वेळा म्हणायचंय तुम्हाला मोठ्याने. रानडे रोडवरून रोड रोलर चालला. अरे बाबा. म्हणा. रांगडे रोडवरून रोड रोलर. रांगडे रोडवरना रोड चालला. बरं, 1 मिनिट. त्या हसतायत, त्यांना द्या. थांबा. त्या तुम्ही म्हटलात तरी बक्षीस मिळणार. बघा, यांचं बक्षीस जाईल तुमच्यामुळे. रानडे रोडवरून रोड रोलर चालला. बोला.
रानाडे रोड. चला, एक बक्षीस गेलं. आता गाणं. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. असं रिक्षातनं पॅसेंजर पण टाकता वाटतं, इकडनं तिकडे. हा, तुम्ही राहता कुठे? ठाण्यात. ठाण्यात कुठे राहता? कोरम मॉल समोर. तिथून ठाणा स्टेशन पर्यंत जाताना कुठल्या कुठल्या नाक्यावरून जर चालत जायचं असेल तर कसं जाता हे तुम्ही मला सांगायचं. आणि हे सांगत असताना, हा प्रवास सांगत असताना एकही इंग्लिश शब्द त्याच्यामध्ये आला नाही पाहिजे, मराठीत सांगायचं. तुमची वेळ सुरू होते आत्ता. नितीन कंपनी. चरईचा रस्ता. राममारुती रोड. समर्थ भंडार. गावदेवी मंदिर. आणि स्टेशन ठाणा रेल्वे स्टेशन. धन्यवाद माऊली, हे पण बक्षीस गेलं. म्युझिक. चला, 2 बक्षिसं गेली, आता 1 मिळालं पाहिजे. हा, गाणं वाजू द्या, 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 गाणं वाजू द्या. चला, तुम्हाला आणखी एक संधी, कारण मगाशी त्यांची संधी तुमच्याकडे आली होती. झी मराठी बघता? हो. 5 मालिकांची नावं सांगा झी मराठीवरच्या. होम मिनिस्टर 1. तुला पाहते रे 2. रात्रीचा खेळ चाले 3. माझ्या नवऱ्याची बायको 4. आणि तुझ्यात जीव रंगला 5. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. झी मराठीकडून ही भेट असते तुम्हाला. तुमच्याबद्दल तक्रारी आहेत, कधी कधी आगाऊपणा करता. मान्य आहे? हो. सकाळी लवकर उठत नाही. मान्य करा, तुम्ही लिहिलं. आपलं तेच खरं करता तुम्ही. आपलं ते खरं म्हणजे जे चांगलं असेल ते बोलायलाच पाहिजे ना, खरंच बोलायला पाहिजे ना. छोट्या छोट्या गोष्टीवरून मिस्टरांवर राग काढता. हो. हो. का हो? कधी कधी होतं काय स्वतःच्या गोष्टी करत असते, काय नाही काय. वैदेहीला सतत मारत असता. अभ्यास करत नाही, अभ्यास टाकते आणि टीव्ही बघत बसते, कार्टून लावते आणि टीव्ही चालू असताना अभ्यास करत बसते. मग लक्ष कसं असणार? मग मारणारच ना. नका मारू, मुलांना मारायचं नाही. हो. आळशीपणा करते नाही. आरोप लिहिलाय. आळसपणा कशात केला मला काय माहिती आता? त्यांनाच विचारायला पाहिजे. मैत्रिणीने लिहिलंय तुमच्या. कोणी लिहिलंय? तुम्हीच लिहिलं होतं? काय सांगितलं? सकाळी लवकर उठत नाही आणि आळशीपणा खूप करते. मिळालं? जाताना सोडून द्या, आता आबोली रिक्षात बसवू नका. सकाळी लवकर उठत नाही. काय नाही. बापू साळुंके कोट. बरं वहिनी, हे सगळे आरोप आहेत. कसं वाटतंय तुम्हाला आता ऐकून? तुमचं कौतुक एवढं केलेलं. असं ते चांगलं आहे. थोडं त्याच्यामध्ये काहीतरी भर पडतील ना आता नंतर. म्हणजे आणखी वाढणार त्याच्यामध्ये सुधारणा काहीतरी होणार. मला वाटलं आहे त्याच्यात वाढ होणार. पण वहिनी, तुम्ही इतकं मेहनत करत असता, गंमत बाजूला ठेवतो, हे तेवढीच मदत तुम्हाला करत असतात. ते सुद्धा खूप जास्तच मेहनत असते. हो ना, कारण कॅटरिंगचा व्यवसाय म्हटल्यानंतर ते सगळं व्यवस्थित पार पाडणं ही खूप मोठी जबाबदारी असते. कसं वाटतंय आज तुम्हाला? एकदम मस्त. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? सगळ्या माझ्या परिवाराची. का? जे काय चूक बोल झालं सर माफ करा मला वाटतं. तुम्ही? मी पण माझ्या परिवाराचीच, माझ्या आई वडिलांची किंवा माझ्या सासरच्यांची, त्यांचं ऐकून मी लग्न केलं नाही किंवा दुसरं काय असेल तर त्यांची मी क्षमा मागते. बरं वहिनी, आता पुढे काय करायचं ठरवलंय आणखी? पुढे असं काय नाही, ते जे आहे कंटिन्यू तेच करायचं. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये उदंड यश मिळो हीच प्रार्थना. थँक्यू. मग ठाण्यातच आहोत तर घंटाळी देवीलाच प्रार्थना करतो. आणि तुम्ही सुद्धा कायम म्हणजे उत्तम पद्धतीने संसार केलेला आहे. उत्तरोत्तर तुमचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये सुद्धा खूप तुमची प्रगती हो. तुमच्या सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा. त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ठाण्यात उत्तम पद्धतीने संसार करत असताना संसाराला हातभार लावण्यासाठी रिक्षाही चालवायची आणि घरातल्यांच्या सगळ्यांची मनं सांभाळत सगळ्यांना आनंद द्यायचा असं सातत्याने करणाऱ्या, झटणाऱ्या आमच्या या माऊलीला
आता तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.